नमस्कार मित्रांनो. आज मी एक वेगळ्या मुद्द्यावर व्हिडिओ तयार करणार आहे. मित्रहो, आज पर्सनल फायनान्स या विषयावर आपण हा व्हिडिओ तयार करणार आहे. पर्सनल फायनान्स म्हणजे काय? तर आपल्या वैयक्तिक उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूक याचं आर्थिक नियोजन म्हणजे पर्सनल फायनान्स. तर या पर्सनल फायनान्स मध्ये पहिला जर का आपला भाग असेल तर उत्पन्न. तर आता उत्पन्न आपल्याला कशापासून मिळतंय? तर उत्पन्न आपल्या पगारापासून मिळते, व्यवसायापासून मिळते, शेतीपासून मिळते, फ्रीलान्स काम करून मिळते, भाडे एखादं असेल, आपलं घर भाड्याने द्यायचं असेल तर भाड्याने मिळते, किंवा आपण एखाद्या रकमेवर घेणारे व्याज याच्यावर आपल्याला उत्पन्न मिळत असते. आता हा झाला उत्पन्नाचा आपला भाग. आणि उत्पन्नानंतर येतो तो आपला खर्च. आपला खर्च काय काय असते? तर पहिला आपला मोठी जर का खर्च असेल तर घर खर्च असते. त्याच्यानंतर आले दुसरं, आपल्याला जर का न चुकता भरायचं असते तर ते वीज बिल असते. त्याच्यानंतर आपला दैनंदिन विभागाचा जो भाग झालेला आहे तो मोबाईल. त्यामुळे मोबाईलचं चार्जिंग मारणे हे आपल्याला फार गरजेचं असते. त्याच्यानंतर आपलं असते काय, इकडे-तिकडे जायसाठी प्रवास. प्रवासासाठी गाडीमध्ये घालायला लागणारा तो पेट्रोल. हा पेट्रोलचा पण आपल्याला खर्च येते. त्याच्यानंतर आले मुलांचं शिक्षण आणि वैद्यकीय खर्च. हे 2 खर्च काय आपल्याला चुकत नाहीत. त्यामुळं मित्रांनो, आपली ज्या पद्धतीनं आपलं उत्पन्न आहे, त्या पद्धतीनंच आपला खर्च असायला पाहिजे. आता आपल्याला गुंतवणूक, तिसरा भाग येतो आपली गुंतवणूक. गुंतवणूक आपल्याला कशामध्ये करायची असते? तर आपल्याला विश्वासूचा भाग म्हणून बँकेत आपल्याला एफ-डी करायची. नाहीतर दुसरी जर का एफ-डी करायची नसेल तर म्युच्युअल फंडामध्ये करायची. नाहीतर शेअर बाजारात करू नका. शेअर बाजारात करू नका. एवढं मी तुम्हाला सांगतो. शेअर बाजार एक महत्वाचं नियोजन आहे. पण त्याची जर का तुम्हाला खरोखर माहिती असेल, तरच तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करा. नाहीतर शेअर बाजारात मी स्पष्ट सांगतो, करू नका. त्याच्यानंतर आपले सोने खरेदी करा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. पण ही गुंतवणूक कधी करणार? जे आपल्याला इन्कम, म्हणजे आपल्याला जे येणारे पैसे आहेत, त्याच्यामधली आपली जी गरजेला लागून लागून राहिलेले पैसे, हे आपण गुंतवणुकीत खर्च करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची दुसरी गोष्ट करता येते. आपल्याला विमा घेता येतात. आता विम्याचे पण प्रकार भरपूर आहेत. त्यामधला जो आपल्याला महत्त्वाचा विमाचा प्रकार आहे तो आरोग्य विमा. आरोग्य विमा का घ्यायचा? तर मित्रांनो, आजच्या ह्या धगधगीच्या जीवनामध्ये कोणाला काय होईल काही सांगता येत नाही. आणि त्या आयत्या वेळी आपल्याकडे पैसे असतील हे देखील सांगता येत नाही. अशा वेळी आपल्याकडे काहीतरी हातच्या शिल्लक राहावा, याच्यासाठी आपल्याला आरोग्य विमा घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर लाईफटाईम आपला जीवन विमा असतोय. तो जीवन विमा सुद्धा आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर आपली जी गाडी असते, त्या गाडीवर सुद्धा आपल्याला विमा घ्यायला काही हरकत नाही. आता हे झाले आपले फायनान्सचे, म्हणजे आपल्या पर्सनल फायनान्सचे आपले नियम झाले. आता पर्सनल फायनान्स अजून भरपूर गोष्टीवर आहे. आता या पर्सनल फायनान्सचं आपण नियोजन केलं तर काय होतं? तर आपला आर्थिक ताण कमी होतो. महिन्याच्या किंवा भविष्यासाठी आपला पैसा तयार होतो. एखाद्याचं आपल्याला घ्यायचं असेल कर्ज, तर ते कर्ज टाळता येतं. मुलांचे शिक्षण आणि घरचं नियोजन व्यवस्थित करता येतं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या निवृत्तीनंतरचा काळ आपल्याला व्यवस्थित घालवायचा येतो. तर याच्यासाठी आपल्या दैनंदिन मिळकत आणि आपला खर्च याचं बघून ताळेबंदी करायची, म्हणजेच पर्सनल फायनान्सेस असा विषय होतो. मित्रांनो, मी सांगितलेली गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. ही गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे.